बँकेत व्हॅल्युएटर म्हणून नेमणूक असलेल्या दीपक गोपाळ देवरुखकरनं पत्नीसह नातेवाईकांचे बनावट दागिने बँकेत गहाण ठेवले आणि त्यावर लाखो रुपयांची कर्ज उचलली। या प्रकरणी फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर व्यवस्थापक नीरज देशमुख यांनी 8 नोव्हेंबरला राजारामपुरी पोलिसात 83,36,000 रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दिली। त्यानुसार पोलिसांनी आज दीपक देवरुखकरला ताब्यात घेतलं। कोल्हापुरातील राजारामपुरी चौथ्या गल्लीत वैश्य करूर बँक आहे। या बँकेनं दीपक गोपाळ देवरुखकर याची व्हॅल्युएटर म्हणून नेमणूक केली होती। बँक व्यवस्थापनाचा विश्वास संपादन करून 12 जुलै 2024 ते 4 जानेवारी 2025 या कालावधीत दीपक देवरुखकरनं बँकेची फसवणूक केली। पत्नी दीपा देवरुखकर, संग्राम पाटील, आराध्या जाधव, संजय पिसाळे, विक्रम डंबे, दीपक देवरुखकर यांच्या नावानं बँकेच्या लॉकरमध्ये बनावट दागिने ठेवून त्यावर लाखो रुपयांचं कर्ज उचललं। सोने तारण कर्जाची परतफेड न करता बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी अखेर व्यवस्थापक नीरज देशमुख यांनी 8 नोव्हेंबरला राजारामपुरी पोलिसात 83,36,000 रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दिली। त्यानुसार गुन्हा दाखल होऊन आज पोलिसांनी दीपक देवरुखकरला ताब्यात घेतलं। बँकेतून कर्जापोटी उचललेली रक्कम त्यानं शेअर मार्केटमध्ये गुंतवल्याची चर्चा आहे।